हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? तर मजेत राहा, आनंदित राहा, खुश राहा, मस्त राहा. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे खानदेशी आस्वाद. तर आज आपण मस्त अशी खानदेशी मसाला खिचडी बनवणार आहोत. चला तर मग त्यासाठी आपण साहित्य बघूया. मी इकडे एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट, थोडीशी मटकी, बटाटा आणि थोडेसे शेंगदाणे. माझ्याकडे टोमॅटो नव्हता म्हणून मी कापला नाही. आणि 1 कप तांदूळ, त्यासाठी अर्धा कप डाळ. तेल घेतलंय आणि मसाले, जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद आणि मसाला. इकडे मी अंदाजे 2 चमचे तेल टाकलंय. तेल हलकं गरम झालं की त्याच्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची, मग जिरं टाकायचं आणि आलं लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर लगेच आपल्याला शेंगदाणे आणि कांदे टाकून घ्यायचे. कांदे थोडेसे परतून झाले की आपल्याला त्याच्यात बटाटे टाकायचे आहेत. टोमॅटो असेल तर टोमॅटो टाका, माझ्याकडे नव्हता. आणि मटकी पण मी धुवून टाकली आहे. आता आपल्याला मसाले टाकायचे. कांदे, बटाटे आणि मटकी परतून झाली, त्याच्यात मी 2 चमचे लाल तिखट टाकलंय, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद. मसाले टाकल्यानंतर थोडेसे मसाले परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं, मसाले जळायला नको म्हणून. आता आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. आता डाळ तांदूळ परतून झाले तेलात, मी आता याच्यात 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे. आता मी याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि अंदाजे आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि पाण्याला उकळी आली की डाळ तांदूळ चाळून घ्यायचे आणि मग झाकण लावायचं आणि मंद आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मस्त मोकळी खिचडी झाली आपली. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय.